नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या सामान्य चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पायाभूत चाचणी 2025-26 इयत्ता 6वी मधील विषय आहे मराठी. या विषयाचे इथे आपण प्रश्न उत्तर पाहणार आहोत. जे विद्यार्थी अजून आपल्या चॅनलवर नवीन असतील आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर 5वी नवोदय, 8वी NMS, 10वी गणित अशा सर्व वर्गांचे ते व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. पहिले प्रश्न पहिला असा आहे, खालील चित्राचे निरीक्षण कर व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. चित्रातील शेतकरी काय करत आहे ते सांगायचं आपल्याला. चित्रातील शेतकरी काय करत आहे तर बैलगाडीच्या साहाय्याने शेती नांगरत आहे. शेतकऱ्यांना शेतातील कामासाठी कोणत्या प्राण्याची मदत होते तर बैलाची मदत होते. बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी कोणता सण साजरा करतात? बैलपोळा करतात. तुमच्या परिसरात पिकणारे कोणते दोन पिकाची नाव सांग? गहू आणि बाजरी. प्रश्न दुसरा, खालील निवेदन काळजीपूर्वक वाच आणि त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगायची. हे निवेदन कोणी दिले आहे? कार्यकारी अभियंता, हास्यनगर विभाग, महावितरण कंपनी. कोणत्या कारणासाठी वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे तर ते सांगायचे आहे. कोणत्या कारणाच्या महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी. वीज पुरवठा कोणत्या वेळेत बंद राहणार आहे ते सांगा. वीज पुरवठा सकाळी 10 ते 4च्या वेळेत बंद राहणार आहे. जाहिरातीतील हास्यनगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे. विजेची बचत व्हावी म्हणून तू काय करशील ते सांग. गरज नसताना दिवे आणि पंखे बंद करेन. नैसर्गिक प्रकाशाचा वापर करेन, म्हणजे सूर्यप्रकाशाचा. प्रश्न तिसरा, खालील उत्तरा काळजीपूर्वक वाच. उत्तराच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला आहे कोणता ते लिहा. सयाजीराव महाराजांनी स्वीकारलेला विचार शिक्षण हाच सर्व सुधारणांचा पाया आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. सयाजीराव महाराजांनी गरीब व हुशार विद्यार्थ्यांसाठी काय कार्य केले ते लिहा. शिष्यवृत्ती देऊन त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करून परदेशी पाठवले. बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षणासंदर्भात कोणता कायदा केला गेला ते लिहा. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देणे. वाचनाचे महत्त्व 2 ते 3 वाक्यात लिहा. वाचनामुळे शब्दांची ओळख होते. वाचनामुळे भाषा सुधारते. वाचनामुळे इतर ठिकाणची माहिती मिळते. वाचनामुळे लेखकाच्या भावना समजतात. वर्ग स्वच्छतेबाबत कोणत्याही 5 सूचना लिहा. वर्गात कचरा पेटीचा वापर करा. वर्गात कचरा टाकू नये. वर्गात भिंतीवर इतर ठिकाणी काहीही लिहू नये. वर्गाची दररोज साफसफाई करावी आणि स्वच्छता राखावी. खालील उतारा वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. हा उतारा वाचायचा नाही, प्रश्न उत्तराची. खालील रिकाम्या चौकटी पूर्ण कर. सावरपाड्यातील प्रतिकूल परिस्थिती दर्शवणाऱ्या 2 बाबी. पाण्याची कमतरता आणि खराब रस्ते. तुझ्या शाळेतील खेळाडूची मुलाखत घेणे 2 प्रश्न तयार कर व लिहा. तुला कोणता खेळ आवडतो? तुझे या खेळाचे मार्गदर्शक कोण आहे? वरील उतार्यात उल्लेख केलेल्या खेळाडूचे नाव आहे कविता राऊत. वरील उतार्यात उल्लेख केलेले कोणत्याही एका क्रीडा स्पर्धेचे नाव तर धावणे स्पर्धा आहे. आणि खाली दिलेल्या सूचनेप्रमाणे योग्य उत्तरे लिहा. खालील वाक्यातील क्रियापदे लिहा. जीवन मित्रासोबत शाळेत गेला. वाक्यातील क्रियापद आहे गेला. खालील वाक्यातील काळ्या राणी गावाला गेली होती, भूतकाळी. खालील वाक्यातील विशेषण लिहा तर गोड. खालील शब्दाचे वचन बदल लिहा. झाड तर झाडे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. गाय चारा खाते. ठीक आहे, काय सांगितलं? लिंग बदल. गायचं होतं बैल, बैल चारा खातो. खालील वाक्यात आलेल्या 2 विरामचिन्हाची नावे लिहा. शाब्बास. आता पलीकडे जाताना आणखी एक काळजी घ्यायची आहे. उद्गारवाचक आणि पूर्णविराम. खालील शब्दांचा उपयोग करून प्रत्येक एक अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिहा. नायक. या नाटकात राम हा नायक आहे. त्रिकोणाला 3 कोण असतात. किल्ला. स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला होता. औषध. आयुर्वेदिक औषध सर्वाधिक गुणकारी आहे. तुझ्या मित्राला मैत्री क्रीडा स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र इथे लिहायचं आहे.
प्रश्न 10वा, खालील कविता काळजीपूर्वक वाच, विचारील प्रश्नांची उत्तरे लिहा. कवितेत आलेल्या यमकाच्या कोणत्या दोन जोड्या लिहा. कोणते दोन जोडले आहेत? वाकडी तोकडी, लाकडी वाकडी. कवितेत आलेल्या कोणत्या एका प्राण्यांचे नाव लिहा. साप, कुत्रा, मासे. खाली दिलेल्या काव्यपंक्तीला जोडणाऱ्या अधिक एक काव्यपंक्ती तयार करून लिहा. रंगाचा रंगला, सुरेख भोंडला, काजवे चमचम करतात का. खालील दिलेल्या मुद्द्याचा उपयोग करून 5 ते 6 ओळीत कथा तयार करून लिहायची. ठीक आहे. अशा प्रकारे इथे आपण प्रश्न उत्तर पाहिलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच.